महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह। नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर। आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह। बातमी आहे येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवाराची। लोकसभा निवडणुका काही दिवसावर आल्या आहेत, परंतु कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार डिक्लेअर केलेले नाहीत। मात्र भाजप सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती नाही झाली तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे आणि अपक्ष हे उमेदवार असू शकतात। अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील। माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत आणि उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। रवींद्र गायकवाड उस्मानाबादचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत। 2014ला ते विक्रमी मताने निवडून आले होते। दिलीप सोपल हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आणि बार्शीचे विद्यमान आमदार आहेत। बसवराज पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि औसा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत। राजेंद्र मिरकने भाजपचे एकनिष्ठ नेते आहेत, त्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवलेली आहे। देवदत्त मोरे सामाजिक कामामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे। देवदत्त मोरे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे। शंकरराव बोरकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामधून 2 वेळेस त्यांनी विधानसभा लढवलेली आहे। सुधीर पाटील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत। शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कामात सुद्धा त्यांचं योगदान आहे। सध्या ते भाजपचे कार्यकारिणी सदस्य आहेत। रोहन देशमुख महाराष्ट्राचे पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे ते पुत्र आहेत। 2014 साली त्यांनी उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती। डॉक्टर प्रतापसिंह पाटील भाजपचे आहेत। शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं चांगलं योगदान आहे। राजकीय पाठबळ आहे, मात्र उस्मानाबादसाठी नवीन चेहरा आहे। अशा प्रकारे उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार असू शकतात। श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद। महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणारं मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह। नाही लेट, बातमी थेट।